यानंतर एक महत्त्वाची बातमी रायगडमधून। रायगडमध्ये 40 लाखांच्या लाच प्रकरणात सीबीआयनं मोठी कारवाई केली आहे। रायगड जिल्ह्यातील सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्तासह 3 जणांना सीबीआयनं अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये विनयकुमार कांठेती, अतिरिक्त आयुक्त जीएसटी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ यांचा समावेश आहे। तक्रारदाराच्या दगड उत्खनन कंपनीच्या जीएसटी रॉयल्टी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सुरुवातीला 1.5 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती? बघतोय की हे सर्व अधिकारी आहेत, यांना आधी हे लाच का मागत होते, तर तक्रारदार जो आहेत त्यांचे दगड उत्खनन कंपनीचा जो जीएसटी किंवा रॉयल्टीचा जो प्रकरणाचा निपटारा जो आहे तो करण्यासाठी हे लाच मागत होते आणि जवळपास 1.5 कोटी रुपयांची लाच मागितलेली होती। आणि याच्यामध्ये 40 लाख रुपये जे आहेत ते रेड हँड जे घेताना या ठिकाणी सीबीआयने ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये आपण बघितलं तर राकेश कुमार सिन्हा अधीक्षक आहेत ते, आणि जीएसटीचे रायगडचे ते अधीक्षक आहेत। त्याच्यातच आपण जर पुढे बघितलं तर अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते विनय कुमार कोठेंटी हे आहेत। आपण बघितलं तर हे सर्व अधिकारी आहेत, यांनी थेट 1.5 कोटी रुपयांची लाच मागितलेली होती आणि पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे 40 लाख रुपयांची हे स्वीकारताना सीबीआयने यांना अटक केल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। जवळपास आपण बघितलं तर ही सर्वात कारवाई म्हणावं लागेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात ही लाच स्वीकारताना सीबीआयने यांना अटक केल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।